पहा, समजा इथे ती मुलगी उभी आहे, कॉम्पिटिटर. ती इथून काय करेल? पहिल्यांदा फर्स्ट पोटॅटोकडे येईल, 5 मीटर डिस्टन्स कव्हर करेल. तिथून वापस 5 जावं लागेल ना. हा अप्रोच जास्त चांगला आहे. म्हणजे 5 येणे आणि जाणे एक टास्क कंप्लीट झाला. म्हणजे या केसमध्ये काय केलं तिने? 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. कारण आपल्याला फायनल प्रश्न विचारलाय, व्हॉट इज द टोटल डिस्टन्स द कम्प्युटेटर हॅज टू रन. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यात काय करेल? इथंच आहे बघा, हा पोटॅटो संपला, आता ती इथंच आहे. आता काय करेल? लेट अस हॅव नेक्स्ट कलर. आता ती काय करेल? इथून परत या पोटॅटोकडे येईल. तर हे 5 + 3 इकडे 8 मीटर येईल. आल्यानंतर परत तेवढंच अंतर जाईल, म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स असेल 16 मीटर. लास्ट ह्याच्यामध्ये विचार करा, बस एपी बनवण्यासाठी एवढे पुरेसे आहे आपल्याला. आता इथून इथपर्यंत येईल. आता हा पोटॅटो संपला, इथपर्यंत आले. तर 5 + 3 8 + 3 11. 11 मीटर येणे आणि परत जाणे. तर इकडे 22 मीटर होईल. तर 10, 16, 22 and so on will be an AP. ही AP बनेल आणि हे डिस्टन्स कव्हर्ड आहे. तर या AP मध्ये A ला घ्या 10, डिस्टन्स आहे 6, डिफरन्स, आणि असे तुम्हाला N घ्यायचा 10 पोटॅटोज साठी. N ला 10 ठेवा. समजलं? आणि तुम्हाला विचारले टोटल डिस्टन्स म्हणजे S10. तर फॉर्म्युला लावाल तुम्ही S10, 10/2, 2A, A आहे 10, प्लस 10 - 1 डिस्टन्स 6. याला सॉल्व करा, तुमचा आन्सर येते 370 मीटर. हा अप्रोच आहे सगळ्यात चांगला. नाही तर दुसरा अप्रोच काय? एपी घ्या 5, मग 8, मग 11, ऍज इट इज 3 ने वाढवत. SN काढा. तुम्ही काढलेली सम कुठपर्यंत आहे? पोटॅटो घेण्यापर्यंत आहे. फक्त मी जर 5 + 8 + 11 करत गेलो, तर मी इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करेल ना. हे फक्त काय होईल? स्टार्टिंग पॉइंट पासून लास्ट पोटॅटो पर्यंत जाण्याचं डिस्टन्स आहे. बकेटमध्ये टाकण्यासाठी वापसही तेवढंच डिस्टन्स यावं लागेल की नाही? 2 अप्रोच आहे त्याला सॉल्व करायचे. एक तर तुम्ही 5, 8, 11 अशी एपी घेऊन SN काढा, त्याला नंतर डबल करा, किंवा डायरेक्ट एपी ला डबल करा आणि SN काढा. तर दोन्ही अप्रोच माहित असले पाहिजे. आता यांनी बुक मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, कॉन्सेप्ट. हिंट काय म्हणते? टू पिक अप द फर्स्ट पोटॅटो अँड द सेकंड पोटॅटो, द टोटल डिस्टन्स इन मीटर्स रन बाय अ कॉम्पिटिटर. 2 × 5 + 2 × 5 + 3 हे तुमच्या डोक्याच्या पारवर आहे. हे असं का करायला? काय केलं बरं त्यांनी? मी आपण सांगितलेलंच केलं की नाही बघा. पहिल्या पोटॅटो पर्यंत आली 5 मीटर चालून, वापस बकेट पर्यंत गेली 5 चालून, म्हणजे 5 चा 2 टाइम झाला. समजलं? प्लस काय केलं? 2 टाइम्स 5 च्या पुढे प्रत्येक वेळी 3 चे डिस्टन्स चालायचे. जेवढं चाललं त्याच्या डबल करत जायचे, म्हणजे हीच एपी भेटते ना तुम्हाला परत. तर मी तुम्हाला हे सांगतो, तुम्हाला हे देऊन सुद्धा लक्षात येणार नाही हे नेमकं काय सांगायचं. त्याच्यामुळे बेटर असते की क्वेश्चनला डिकोड करायला शिका. हा मेन मुद्दा आहे. तर या पूर्ण एक्झरसाइज मध्ये तुम्हाला हा एक चांगला क्वेश्चन होता कालचा. हा पण चांगला क्वेश्चन आहे. एकदम लक्षात येत नाही ह्याच्यात 2 पायर घ्यायचं का पायर घ्यायचं, डिफरन्स कसा घ्यायचा, तर वाटते सोपं. आता माझा तुम्हाला जे चॅलेंज होतं ते हे आहे. विचार करा. हे बघू किती जण क्रॅक करू शकतात. ऑप्शनल आहे, यातला एक ना एक क्वेश्चन बेस्ट आहे. हे NCERT न खरं तर नाही काढायला पाहिजे होतं, हे ठेवायलाच पाहिजे होतं.
ठेवले, यावर्षी पण ठेवले तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. नवीन सिलेबस मध्ये पण. तर तुम्ही इथं स्पष्ट त्यांनी स्टारचा अर्थ काय लिहिलाय बघा. दीज एक्झरसाइजेस आर नॉट फ्रॉम द एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे हे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारणार नाही, असं हे म्हणतात फक्त. याच्यापेक्षा अवघड विचारतात. ठीक आहे. म्हणून हे कसं असते, जनरली एज्युकेशन मध्ये जे दिसते ना त्याच्यावर कधी डायरेक्ट विश्वास नाही ठेवायचा. तुम्हाला मागे दिली होती पीडीएफ. 4 मार्काला असली हा चॅप्टर. 4 का 6. हा चॅप्टर आय थिंक 6 मार्काला आहे. हा मोठा चॅप्टर आहे. बघा मी परत सांगतो, इथे तुम्हाला हिंट दिलीये, पण या हिंट पर्यंत तुम्ही पोहोचता कसं हे मॅटर करते. आज विचार करायचा, हा बेस्ट क्वेश्चन आहे, मला फार आवडतो हा. बघा मी कालच सांगितलं होतं, एकदा एक्सप्लेन करतो. एका रांगेमध्ये 1 ते 49 1 to 49 नंबर काही घरं आहेत. असं समजा ही ती रांग आहे आणि याच्यावर आपल्याला ते घरं दिलेले आहेत. 1 2 3 4 असं करत 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 फायनली 49 नंबरचं घर आहे. एका रो मध्ये आहे, एका बाजूला एक. कन्झिक्युटिव्हली आहे, म्हणजे प्रत्येक घराचा नंबर 1 च्या डिफरन्सने चालतो. कन्झिक्युटिव्ह आहे असं दाखवा. शो दॅट देअर इज अ व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट. त्याच्यात एक असं घर नंबर आहे एक्स कुठला तरी, तो इथं कुठेतरी असेल, कुठे असू शकतो मला माहित नाही. सच दॅट द सम ऑफ द नंबर्स ऑफ द हाऊसेस प्रिसिडिंग द हाऊस नंबर्ड एक्स. या नंबरचं जे घर आहे ते 1 to 49 मध्ये काही असू शकते. तर याच्या आधी जेवढे घर असतील तर ते x-1 असतील. एवढं तर लॉजिक आहे. हे घर नका धरू ना तुम्ही. याच्या आधीचे घर म्हणजे काय, इथून इथपर्यंत किती घर आहेत, x-1 आहेत. हा x सोडून इथपर्यंत आलात ना तुम्ही, हे नका धरू आत्ताच. तर यांची जी सम येते, म्हणजे हा काय म्हणतोय बघा, तुम्हाला सम ऑफ x-1 काढायचंय. बघा हे पहिले इक्वेशन तेच सांगते की नाही, मी डिकोड केलं त्याला. तुम्ही डिकोड करायला शिका. आता ही जी सम आहे ही तो काय म्हणतो पहा, इज इक्वल टू द सम ऑफ द नंबर्स ऑफ द हाऊसेस फॉलोइंग इट. याच्या पुढे जे घर आहेत त्यांना ऍड केलं तर जे घर येतील, म्हणजे बघा इथून पुढच्या घरांचे जे नंबर्स आहेत त्यांना जर ऍड केला तर ती सम या समला इक्वल येते. तर तुम्हाला या घराचा नंबर शोधायचा आहे, एक्स काढायचा आहे. त्याच्या आधीचे घर, आणि म्हणजे उदाहरणार्थ आपण असं मानू, जर एक्स तुमचा 25 असेल तर 1 + 24 ही जी सम येत आहे किती येते, 25 येते पहिलेपासून 24 पर्यंत, आणि त्याच्यानंतर 26 ते 49 ही जी सम येईल. आता सम अशी नाहीये हे लक्षात घ्या. 25 असेल तर ही सम आणि ही सम वेगवेगळी येणार, ही 25 नाही येणार. म्हणजे हे 1 + 2 + 3 + 4 असं 24 पर्यंत जायचंय, आणि तर 26 + 27 प्लस असं करत 49 पर्यंत जायचंय. तर आपल्या डोक्यात एवढं तर फिक्स आहे की ते घर एकदम मिडलला तर नाहीये. तुम्ही साधं लॉजिक लावा. याच्यात एक लॉजिक काय आहे, हे घर या रांगेमध्ये कोणाला जवळ असेल, 49 ला का 1 ला, हे लॉजिक लावता येते का बघा. मला तर लावता येते. तुम्ही बघा इकडचे जे नंबर आहेत हे कंपॅरेटिव्हली लहान आहेत. 1 2 3 4 5 हे तर खूप लहान आहेत, त्यांची सम फार मोठी होत नाही. म्हणजे तुम्ही 1 + 2 + 3 + 4 + 5 केलात म्हणजे किती येते बघा, 15. 15 येते सम. तर 5 नंबरची सम 15 यायली. एक उदाहरण. आणि ह्याच्या नंतरचं जे घर आहे, जसे मी ह्याला 25 मानलंय समजा, तर हे तर एकटंच 26 द्यायले सम. इकडचे 5 घराचे मिळून नंबरची जी सम आहे ते तर एकटंच घर द्यायले. त्याचा अर्थ इकडची सम आणि इकडची सम जर इक्वल करायची असेल तर तुम्हाला इथले घर जास्त घ्यावं लागतील. लॉजिक यायला का लक्षात? कारण इकडचं तुम्ही 26 आणि पुढचं घर 27 घेतलात तर इथं सम 53 व्हायली, आणि इकडे 53 व्हायला तुम्हाला कुठं जावं लागते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत गेलात तर सम 55 होते.
म्हणजे तुम्हाला इकडचे जवळपास 9 घरं घेतल्यानंतर 8-9 घरं घेतल्यानंतर इकडच्या 2 घराची सम होत आहे. याचा अर्थ हे जे घर आहे ना हे 49च्या जवळ आहे. ठीक आहे, जवळ आहे म्हणजे ते आता मला थोडा अंदाज यायलाय 30च्या पुढे आणि 37च्या आसपास असं त्याचा आन्सर असायला पाहिजे. हा माझं लॉजिक आहे. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, x-1 का केलं? x घराच्या आधीचे घेतलात तर x घरापर्यंत सम किती झाली असती? sx. त्या घराच्या मागचे घ्यायचे तर ते घर नाही घेता येणार ना. तर तुम्हाला त्या एक जे घर आहे पर्टिक्युलर ते 1 जे घर आहे ते मायनस करावं लागेल की नाही? x पर्यंत किती सम आली असती? इथे 1 आहे, इथे x आहे आणि इथे 49 आहे. तर ह्याच्या आधीचे घर घ्यावे लागतील ना तुम्हाला. तर तुम्हाला हे घर नेमके किती आहेत माहित नाही. तर तुम्ही काय डोकं लावणार? सर आम्ही एवढ्या घरांची सम घेतो आणि त्याच्यातून हे एक पर्टिक्युलर हे जे मधलं एक घर आहे ते मायनस करतो. तर इथे तुम्हाला x-1 घ्यावं लागेल. ही सम आहे. सर मग उरलेल्या घरात काय करायचं? लॉजिक लावा. सर आता आपण काय करू? पूर्ण घरांची सम घेऊ. ठीक आहे? पूर्ण घरांची घेऊ आणि त्याच्यात कोणाकोणाला मायनस करू? ही ऑलरेडी आलेली सम होतीच. पण हे घर आपण सोडून दिलं होतं ना. तर तुम्हाला यावं कुठं लागेल? sx-1 पेक्षा sx पर्यंत जास्त येणं सोपं आहे. तर तुम्ही ही पूर्ण सम आधी किती घेणार? s49 त्याच्यातून मायनस काय करणार? घरापर्यंत, कारण पुढचे घर आहेत. त्याच्यातून तुम्ही sx पर्यंतच्या घरांची सम मायनस करणार. म्हणजे तुमचं इक्वेशन बनणार त्या घराच्या मागच्या घरांची सम इक्वल असेल टोटल सम 49 घरांच्या नंबरची मायनस त्या घरापर्यंतची सम. बघा ते तेच इक्वेशन बनले. आता तुम्हाला काय करायचंय? नंबरिंग 1 2 3 4 असं कुठपर्यंत जायचंय? x-1 पर्यंत. तर पहिल्यांदा इक्वेशन मध्ये काय होईल? a ला तुम्ही 1 घ्या. डिफरन्स आहे 1 चाच आहे, प्रत्येक घरात कन्झिक्युटिव्ह आहे. पण इथं n काय येईल? x-1 घरापर्यंतच जायचंय. समजलं? आणि मग तुम्हाला या प्रोसेस मध्ये काय काढायचंय? sx-1 काढायचंय. आता s49 ला काय करणार? सगळ्याच घरांचं घ्यायचंय. तर इथे तुम्ही परत काय लिहिणार सांगा? s49 काढण्यासाठी हे तर पहिली सम झाली ना तुमची. दुसरी काय येईल? पहिलं घर, हे घर आणि n ला 49 घ्या. पूर्ण घ्या आणि s49 काढा. आणि sx कसं घ्या? a ला 1, d ला 1 आणि n ला x घ्या. sx घ्या. म्हणजे तुमच्याकडे एक ही सम येते, एक ही एक सम येते आणि ही एक सम येते. 3 AP घ्यायच्या. त्यांना ऍड करायचंय आणि या फॉर्म्युल्यात बसवायचंय. सॉल्व्ह करा आणि आन्सर सांगा. किती इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जे नंबरिंग दिलेलं आहे घरांचं तर इथे हे 1 नंबरचं घर, इथे आपण असं मानू हे जवळ याच्या आणि हे 49 नंबरचं घर. तर इथून आपल्याला पहिल्यांदा x-1 घरांपर्यंत जावं लागेल. म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे? आणि इथून पुढे ते तुमची पहिली सम असेल. इथे तुम्हाला घ्यायची हे घर सोडून याच्या मागचे घर म्हटलेले त्यांनी. आणि याच्या पुढचे जर सगळे घर घ्यायचे असतील तर तुम्हाला एक सम कोणती घ्यावी लागेल? पूर्ण 49 पर्यंत आणि त्याच्यातून तुम्हाला किती मायनस करावं लागतील? या घरापर्यंतची सम. ही नाही. sx पर्यंत ही पूर्ण सम. का मायनस करायची? कारण इथपर्यंतची ऑलरेडी तुम्ही काढलेली आहे. sx-1 ची जी सम आहे ती 49 मध्ये ऍडजस्ट होईल की नाही? आणि हे घर घ्यायचं नाही आपल्याला, त्याच्या मागचे आणि त्याच्या पुढचे घ्यायचे. तर तुम्हाला एवढं मायनस केलं तर हे घर इन्क्लूड व्हायला त्याच्यातून. तर तुम्हाला मायनस कुठपर्यंत करावं लागेल? पूर्ण sx पर्यंत. म्हणजे ऑटोमॅटिकली या घराचा नंबर हे सबट्रॅक्ट होतो. तर हे इक्वेशन काय सांगते? याचा अर्थ किती आहे? याचा अर्थ आहे पूर्ण s49 मधून sx ला सबट्रॅक्ट करा. आणि हे दोन्ही सम इक्वल आहेत म्हणतो. आपल्याला पहिले इक्वेशन घ्यावं लागेल. ते कोणतं आहे? s ऑफ x-1. तर बघा n/2 घर तेवढेच आहेत 2
इंटू 1 प्लस n हा n आहे मायनस 1 आणि डिफरन्स 1 तर इथून येईल बेटा बोलू नका 2 प्लस x मायनस 2 येतोय तर हे 2 कॅन्सल होईल तर जी तुमची पहिली एस एक्स मायनस 1 येईल ती x इंटू एक्स मायनस 1/2 येईल सर ह्याला पाहिल्यावर कोणाला तरी एक गोष्ट लक्षात आली असेल सम ऑफ दी कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स n इंटू n मायनस 1/2 असते असो जाऊ द्या ते पुढचं मॅथ्स आहे अजून आगे बढो आता S49 मायनस एस एक्स करायचं आपल्याला S49 साठी घ्या n/2 2 इंटू फर्स्ट प्लस 49 मायनस 1 आता याला मी डायरेक्ट 48 लिहू एक मायनस होतोच आणि डिफरन्स 1 आहे त्याला असंच ठेवतो मायनस करायचंय एस एक्सच्या इक्वेशनला घ्या n/2 मायनस असल्यामुळे साइन कडे लक्ष द्या n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 डिफरन्स इथे 1 चाच आहे हे दोन आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आता सबट्रॅक्ट करताना एक काम करा याला जर बाहेर केलं तर हा मायनस होईल हा पूर्ण मायनस होईल बरं राहू द्या चला सोपच करू आपण हे किती येतं बघा 49/2 2 प्लस 48 650 येतो याला तुम्ही काय लिहाल इंटू 50 हे 1 झालं मायनस x/2 इथून बघा 2 मायनस 1 1 प्लस एक्स म्हणजे हा येतो x प्लस 1 तर ओव्हरऑल तुम्ही याला काय लिहू शकता याला कॅन्सल केलं 25 आलं तर 49 इंटू 25 मायनस x/2 इंटू x प्लस 1 तर हा किती येते 25 9 225 असे आले का धन्यवाद उसमें से हमें इसे सबट्रैक्ट करना है करेंगे हा आला तुमचा S49 मायनस एस एक्स तर पहिले इक्वेशन ही व्हॅल्यू देते आणि हे दुसरे इक्वेशन आहे लक्ष द्या तर आपल्याला काय सांगितलेलं आहे एस ऑफ एक्स मायनस 1 इज S49 मायनस एस एक्स ह्याला इक्वल आहे ही व्हॅल्यू किती आली होती बघा बाय 2 होतं इथे किती आहे 1225 इथे किती आलं होतं परत x/2 बघा x/2 इंटू एक्स प्लस 1 ठीक आहे आपण ह्याला इकडे घेऊन येऊ x/2 इंटू एक्स मायनस 1 या मायनसला इकडे आणा प्लस होईल एक्स प्लस 1 इकडे उरला 1225 x/2 कॉमन आउट करा तर एक्स मायनस 1 प्लस एक्स प्लस 1 येतं कळलं इथे किती उरले 1225 तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी करत आहे ये गया 2x मधून इथला एक 2 पण जातो तर इथं x इंटू एक्स राहिला 2 गेला ना या 2x मधला छान याला एक क्वाड्रॅटिक युनिट प्लेसला 25 आहे आणि इथं 12 आहे हा प्लस मायनस 35 येतो आता x आहे हाऊस नंबर निगेटिव्ह नसतो त्याच्यामुळे तुम्हाला x ला घ्यावं लागेल 35 कारण आपण नंबर केले 1 2 3 4 अँड ऑन मायनस 35 नाही एखाद्याने ठरवलं तर नंबर मायनस 35 देऊ शकतो कोडिंग पण आपण आधीच क्लिअर केलंय 1 पासून 49 पर्यंत दिले तर निगेटिव्ह नंबरिंगच नाहीये ना यू कॅन चेक आता बघा मी तुम्हाला म्हणलं ना याचा आन्सर 30 आणि 38च्या आत कुठेतरी आहे आणि 49च्या जास्त जवळ आहे कारण आधी छोटे नंबर होते तर हे लॉजिक तुम्हाला काय सांगतं हे जे पूर्ण घर आहे तर इथे 35 घ्या इथे 49 घ्या तर त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला 1 पासून 34 पर्यंतच्या घरांची सम घ्यायची आहे ठीक आहे आणि इकडे 36 पासून 49 पर्यंतची सम घ्यायची आहे इट मस्ट बी सेम 35 नाही घ्यायचं कारण त्याच्या आधी आणि नंतर म्हणलेलं आहे
तर बघा इथे तुम्ही SN लावा. तुम्ही व्हेरीफाय करा ना. एवढी मेहनत केली खरोखर मॅथमॅटिकली करेक्ट आले की नाही बघावं तर लागेल. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट आणि लास्ट टर्म माहित असेल तेव्हा आपण फॉर्म्युला लावतो n/2. हे 34 आहेत. आणि फर्स्ट प्लस लास्ट हे 17 गुणिले 35. आय थिंक 595. 17 5 85. छान. उसके बाद आता कोणतं घ्यायचंय? 36 ते 49 किती आहेत? 13. 13 खरे? वा वा. 14 आहेत, 14 आहेत. 36 मायनस 49. 36 सोडून देता काय? कशाला होच म्हणायची सवय लागली. इथून इथपर्यंत कधी लक्षात घ्या, यांच्यातला डिफरन्स विचारला तर तुम्ही 13 म्हणू शकता डिफरन्स. पण इथून इथपर्यंत किती आहेत म्हणलं तर 13 कसं म्हणता? एक घर सोडून देता काय? तर त्यासाठी कॉन्सेप्ट असतो लास्ट मायनस फर्स्ट प्लस 1. नेहमी प्लस 1 करायचा. हे बेसिक मॅथ्स आहे छोटं छोटं. तर इथं बघा, इथं येईल तुमचे 14/2 आणि फर्स्ट घर प्लस लास्ट घर. इथं 7 येतं आणि इथे बघा हे 15 85. ही पण सम आहेत. बघा आधी आणि नंतरच्या घरांच्या नंबरची सम सेम आहे 595. आता हे जर तुम्ही इथे कळते पॉवर ऑफ अल्जेब्रा. आता हे तुम्हाला माहिती आहे 1 ते 49 मध्ये जर तुम्हाला कोणी म्हणलं असं घर शोधा की त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या घराला ऍड केल्यावर सेम येईल, तर अरिथमॅटिक मध्ये तुम्ही कसं सोडवलं असतं? तुम्ही एक एक घराला ऍड करत बसले असते. आपण एक काम केलं असतं, चला सर 20 नंबरचं घर आपण धरू, 1 ते 19 ला ऍड करू, मग 21 ते 49 ऍड करू. नाही नाही संपलं. एक काम करू आता आपण 22 नंबरचं घर घेऊ, जाऊ द्या 30चं घेऊ. हिट अँड ट्रायल करत बसले असते. हे लॉजिक आलं तर की आन्सर 35च्या जवळपास आहे. ते लॉजिक आलं तर, नाही तर एखादं तर सुरू करते 2 नंबरच्या घरापासून. 2च्या आधी तर एकच आहे. आणि नंतर एवढे आहेत. सम कशी सेम येईल? सम सेम येण्यासाठी किमान तुम्हाला 50% पुढे जावं लागेल. तर तुमचं जे काउंटिंग आहे ते 25च्या पुढेच असायला पाहिजे. अरिथमॅटिक समटाइम्स टेक्स टाइम. पण अरिथमॅटिक नाही. पॉवर ऑफ अल्जेब्रा हेच आहे. तुम्ही एक्स मानून इक्वेशन सॉल्व्ह करून जेव्हा सोडवता, ॲक्युरेट व्हॅल्यू देऊन टाकायची विथ लॉजिक. हिट अँड ट्रायल काहीच नाही. हे असते पॉवर अल्जेब्राचं. उगत नसते अल्जेब्रिक थिंकिंग, 21st century skill. Algebra is the language of computer science. चला, असंच असते आपला अभ्यास.